अनुसूचित जातीचे खोटे दाखले काढून निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात आज कोल्हापूर शहरात अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। येत्या 15 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश पाटील यांनी लिंगडेर या अनुसूचित जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढवून जिंकली आहे। निवडणूक काळातच त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेण्यात आला आहे। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे। याच कारणास्तव आज जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील नागरिकांनी एकजूट दाखवत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला। सकाळी 11 वाजता बिंदू चौक येथे मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले। जोरदार घोषणाबाजी करत बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर पायी मोर्चा काढण्यात आला। आरक्षण काही लोक खोटे दाखले दाखवून जे निवडून आलेले आहेत ते आरक्षण परत घेऊन त्या भडव्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही ह्या मोर्चाला आलेलो आहे आणि पूर्ण जिल्ह्यातला मोर्चा हा इतका मोठा मोर्चा आलेला आहे। आरक्षण हे आमच्या बापाचं आहे, त्यामुळे त्याचा अधिकार सर्वांना आहे, पण त्याच्यावर आमचा हक्क असल्यामुळे आम्हाला तो हक्क मिळाला पाहिजे। असं कोण पण कुठल्या पण जातीचा दाखला हिसकावून घेऊन काढून घेऊन बोगस दाखला असं आरक्षण हे करू शकत। जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील आणि नगरसेविका अलका स्वामी यांची जात प्रमाणपत्रे रद्द करावीत। आरक्षित जागांवर खोटी प्रमाणपत्रे सादर करून निवडून आलेल्यांची पदे बरखास्त करावीत। खातरजमा न करता खोटे दाखले देणाऱ्या इचलकरंजी, हातकणंगले आणि गडिंग्लज येथील उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले आहे। मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर परिस्थिती कथन करत प्रशासनाला येत्या 15 दिवसांचा अल्टिमेट देण्यात आला आहे। अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं आज मोर्चा काढला। या मोर्चाच्या निमित्तानं माननीय कलेक्टर साहेब यांना सर्व नेत्यांनी निवेदन दिलं। या निवेदन देतेवेळी 15 दिवसाची अल्टिमेट आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेले आहे। 15 दिवसामध्ये आम्ही जे पुरावे देणार आहोत त्या पुराव्याच्या आधारे माननीय कलेक्टर साहेबांनी त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, निलंबित केलं पाहिजे आणि दाखले रद्द केले पाहिजे असे आम्ही अल्टिमेट देतो। 15 दिवसानंतर आमची जी लढाई असेल ती आमची लढाई आजची लोकशाहीच्या मार्गाने आम्ही संवेदनशील मार्गाने आलो, संविधानिक मार्गाने आलो, न्यायिक मार्गाने आलो, न्यायिक मार्गाने भूमिका सांगितली। पण आता 15 दिवसानंतर जर का न्यायिक मार्गाने जर का हे जिल्हाधिकारी ऐकले नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी जे आमच्या आरक्षणावर ज्यांनी हल्ला केला आहे त्यांची पदं रद्द केली नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली नाहीत, ज्यांनी दाखला दिला त्यांना जर का निलंबित केलं नाही तर 15 दिवसानंतर याहीपेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल। याहीपेक्षा अत्यंत व्यापक आणि प्रचंड उग्र असं आंदोलन केलं जाईल आणि आम्ही अनुसूचित जातीचे मूळ आरक्षणधारक काय आहोत हे इथल्या शासनाला आणि कलेक्टरला दाखवून देऊ। एवढं भडक आणि पण लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जाईल आणि या 15 दिवसामध्ये आम्ही बसणार आहोत असं नाही। या 15 दिवसामध्ये सुद्धा आमचे प्रत्येक तालुक्यावर मोर्चे होतील, निदर्शनं होतील, धरणे होतील, परिषदा होतील। म्हणजे आमची ही अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव समितीच्या वतीनं ही जी आंदोलनाची परिक्रमा आहे ती कायमपणे चालत राहणार आहे। ते आंदोलन आम्ही कायम असं पेटवत राहणार आहे, घेत राहणार आहे आणि जोपर्यंत आमच्या आरक्षणावर ज्यांनी हल्ला केला आहे, ज्यांनी आमचं आरक्षण लाटायचं काम केलं आहे त्यांच्याकडून ते आरक्षण हिसकावून घेतल्याशिवाय आणि अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हे आंदोलन थांबवणार नाही। शेड्यूल कास्टचे मागासवर्गीयचे खोटे दाखले देऊन त्या लोकांना निवडणुकीमध्ये त्यांना निवडून येता येईल अशा पद्धतीची भूमिका या प्रशासनानं ठेवली, त्या प्रशासकीय अधिकाऱ्याने ठेवली आणि ती माणसं निवडून आली। वास्तविक पाहता हे खरे आहेत की खोटे आहेत याची पहिला शहानिशा करणं गरजेचं होतं। 9 वकिलांची फौज तिथं उभी असताना त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांचंच खरं केलं आणि हे दाखले वैध केले। वास्तविक पाहता ही चुकीची गोष्ट आहे।
त्यामुळं हे दाखले खोटे आहेत आणि हे खोटे दाखले रद्द व्हावेत आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे भ्रष्ट मार्गाने हे दाखले दिलेले आहेत त्यांचे हे दाखले रद्द करावेत आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावं ही मागणी घेऊन आम्ही मोर्चाने इथंपर्यंत आलेलो आहोत. या मोर्चात 59 अनुसूचित जातीतील 3000वर नागरिकांसह माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास कदम, शिवाजीराव कावाळे, DG भास्कर, सुभाष देसाई, लालासाहेब नाईक, प्रेमानंद मौर्य, जनार्दन गायकवाड, बाळासाहेब भोसले आदी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त.